आता हा ना आपण तांदळाची खीर बनवायची आहे. खीर बनवायसाठी साहित्य बघा. 1 वाटी तांदूळ घेतले, ती धुवून घेतले, ती इंद्रायणी तांदूळ धुवून घेतले, ती 1 वाटी 2-3 वेळा धुतले बघा मी. 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले. खोबऱ्याचा खीस घेतलाय, ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलाय, छोटी वाटी 1 आणि साखर घेतल्या 1 वाटी. अजून हवी असली तर तुम्ही टाकू शकता. आणि चम्मचभर तूप घेतले. हे तांदळाच्या खिरीला लागणारं साहित्य. आणि वरून लागणारं बघा, काजू, बदाम, पिस्ता आणि वेलची पावडर. हे आपण नंतर टाकायचं, खिरीत टाकायचं तांदळाच्या. आता आपण खीर बनवायला घेऊया. आता आहे ना आपण हे तांदूळ इंद्रायणी तांदूळ घेतलेत ना, हे आता आपण बारीक करायचे मिक्सरला. लय बारीक पण नाही करायचे, लय मोठे पण नाही, मीडियम साईजचे करायचे. लय बारीक करू नका. थांबून थांबून मिक्सरला बारीक करायचे, म्हणजे छान बारीक होतात. आता आपले आहे ना तांदूळ बारीक केले आपण खिरीला. असे जाडसर करायचे, लय बारीक नाही करायचे, लय मोठे पण नाही. असे ठेवायचे जाडसर, मग मिळून आपली खीर येते. आता आपण आहे ना खीर बनवायला घेऊया. आता आपलं भांड गरम झाले बघा. खीर बनवायसाठी आहे ना 1 चम्मच आहे ना तूप टाकूया. तुम्ही 1 टाका नाही तर 2 टाका, तसं काय नाही. त्यात आहे ना आपण आता तूप आपलं गरम झाले बघा. आता आपण हे तांदूळ टाकूया. आता आपण आहे ना ओलं खोबरं पण तुपामध्ये भाजून घेऊया. तांदूळ पण आपले थोडे भाजले बघा, असं भाजायचे. आता ओलं खोबरं पण आपण भाजूया. आणि खिरीमध्ये आहे ना गरम करून दूध घ्यायचं. गरम करून आधी दूध घ्यायचं आपण आणि मग तांदळाच्या खिरीमध्ये टाकायचं. आता आपला आहे ना तांदूळ आणि ओल्या खोबऱ्याचा खीस चांगला भाजलाय. आता आपण आहे ना दूध ओतूया. दूध उकळूनच घ्यायचं आधी, कच्चं दूध घालू नका. दूध उकळून घ्या, कच्चं दूध घालू नका, दूध उकळून घ्या. पण बघा अशी आपली आता खीर आहे ना बनवत आल्या. 5 मिनिटं झाली बघा आपल्या खिरीला शिजून. बघा अजून 5 मिनिटं झाली ना, चांगली मऊ झाली की मग आपली खीर बनली मस्तपैकी. मग आता उकळी बिकळी मस्त आले बघा. मीडियम गॅसवरच ठेवायची, फुल गॅसवर ठेवायची नाही, लागण्याची शक्यता राहते. आणि मीडियम गॅसवर भाजती पण शिजती चांगली आपली. अशी शिजते मस्तपैकी. अजून जरा आपली अजून शिजू द्या. शिजलेली पण मी दावते तुम्हाला. अजून 5 मिनिटं झाले, ते अजून 5 मिनिटं होऊन द्या. हलवत राहायचं फक्त, नाहीतर ते लागण्याची शक्यता राहते. शिजलेली आहे आपली आता. हो का, तांदूळ पुरं फुटलं ना बघा. हो का, अशी पुरी आपली खीर आता ही झाली, पुरी ही झाली. आणि ही अर्धा लिटर दुधाची खीर आहे.
आपण आहे ना अर्धा लिटर दुधाची खीर बनवलेली आहे. लिटर दुधाची अर्धा लिटर दूध घेतलंय आपण खिरीसाठी. आता ह्याच्यात आहे ना आपण साखर टाकायचे, काजू बदाम टाकायचे. साखर कधी पण लेट नंतर टाकायचे, आधी टाकायचे नाही. हो काय बदाम घेतले ते, काजू घेतले थोडे, आपण पिस्ता घेतलाय, अशी तुम्हाला वाटते बघा पातळ, पण आज गार झाली, जशी गार होईल तशी ती घट्ट येते. आणि 1 वाटी आपण साखर घेतली बघा. साखर नंतर टाकायची आपण कधी पण. आणि वेलची पावडर घेऊया आपण थोडी. वेलची पावडर आहे ना नंतरच टाकायची कधी पण, म्हणजे स्वाद राहतो तिचा. अशीच आपण आहे ना आता साखर काजू बदाम टाकलेत ना, अशीच थोडा वेळ 5 मिनिटं ठेवूया आणि मग गॅस बंद करूया आपण. आपण आहे ना अर्धा लिटर दुधाची खीर बनवली आहे. हो का, अशी आता आपली खीर बनली पण आणि मस्त झाल्या पण बघा. आणि एकदम ही पण झाल्या. हो का, तुम्हाला वाटते अशी पतली आहे एकदम, ती गार होईल तशी अजून घट्ट येणार बघा. अशीच पाहिजे आपल्याला खीर. आणि आता आपली खीर बनली, आता आपण गॅस बंद करूया. हो का, आपली खीर बनली बघा आता मस्तपैकी. अशी आहे ना आपली तांदळाची खीर बनलेली आहे बघा. तुम्ही पण बनवा, खाऊन बघा आणि लाईक करा. अशी आपली खीर बनली बघा तांदळाची. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.